आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जातोय। 11वा अर्थसंकल्प अजितदादा पवार मांडणार आहेत आणि अमोल मिटकरी आपल्यासोबत आहे। राज्याचा हिताचा, शेतकऱ्यांच्या हिताचा, लाडक्या बहिणींच्या हिताचा आणि जी स्वप्न बोललं जातं, विरोधक वारंवार टीका करतात की दाखवण्यात आली पण पूर्णत्वास नेली नाही, ती स्वप्न लाडक्या बहिणींची पूर्ण होणार आहेत का? सर्व विरोधकांच्या बोलण्याला चाप लागेल असा अर्थसंकल्प आज राज्याचे अर्थमंत्री अजितदादा 11व्यांदा मांडतील। त्यामुळे लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील, युवक असतील यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प राहील। 2 वाजता राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि त्यानंतर मी स्वतः येऊन आपल्या चॅनलवर सांगेल की अर्थसंकल्पामधल्या जमेच्या बाजू महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून कोणत्या। नक्कीच, पण 2 लाख कोटींची तूट आहे, ही तूट नेमकी कशी भरून काढणार आहेत आणि काही महत्त्वाच्या घोषणा होणार आहेत का अजितदादांकडून आणि दिलासा मिळेल शेतकऱ्यांना? जे काही आर्थिक तूट आर्थिक पाहणी अहवालामध्ये दाखवली गेली असेल त्या आर्थिक तुटीला कसं भरून काढायचं याचा निश्चितच काल राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यामध्ये विचार झाला असेल, नंबर 1। आणि राहिला प्रश्न तुमचा दुसरा प्रश्न काय होता? 2 लाख कोटींची नाही, आणखी दुसरा एक प्रश्न आता कष्टकरी यांना दिलासा मिळेल का? हां, 100% याच्यामधून शेतकऱ्यांना दिलासा देणाराच अर्थसंकल्प सादर होणार, कारण विदर्भाच्या शेतकऱ्यांचा कपाशीचा सर्वात मोठा प्रश्न आहे। म्हणजे महाराष्ट्राच्या पुढं सध्या औरंगजेबाची कबर हा महत्त्वाचा विषय मला वाटत नाही सध्याच्या घडीला। सध्याच्या घडीला जर काही महत्त्वाचा विषय असेल तर कापसाला, सोयाबीनला, त्याच्या धानाला, त्याच्या हरभऱ्याला हा योग्य भाव किंवा शेतकऱ्यांच्या योजना चांगल्या पद्धतीने पुढे सन्मान योजनेत 3,000 रुपये वाढवून देणार असं म्हटलं होतं सरकारनं, त्याबद्दल आज अर्थसंकल्पामध्ये त्याबद्दल उद्घोष नक्कीच होईल आणि अर्थसंकल्प झाल्यानंतरच मला वाटते मांडल्यावर यावर बोलणं अधिक योग्य राहील। नक्कीच, राज ठाकरे यांचं विधान तुम्ही ऐकलंच असेल। राज ठाकरेंनी गंगेच्या पाण्याची खिल्ली उडवलेली आहे आणि गंगेचं पाणी घेऊन आले होते नेते, पण मी ते ग्रहण केलं नाही असं सुद्धा ते म्हणाले, विचारले नाहीत। त्यांचं भाषण मी ऐकलं, त्यांनी कुठंही खिल्ली उडवली असं मला वाटत नाही। माझे आणि त्यांचे वैचारिक मतभेद सुरुवातपासून आहेत, भविष्यातही असतील, त्यात काही दुमत नाही। प्रबोधनकार ठाकरेंनी जे कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड लिहिलं, त्यानंतर अनेक भाषणं बाळासाहेब ठाकरेंची अंधश्रद्धेच्या विरोधातली आहेत। त्यांनी काय म्हटलं की नांदगावकर त्यांना गंगाजल घेऊन गेले, पण गंगाजलाची वस्तुस्थिती ज्यावेळेस त्यांनी बघितली तर कोणी अशा पद्धतीनं वगैरे वगैरे त्यामध्ये बॅक्टेरिया 22% आहे असं अनेक पेपरमधून छापून आलं ना। मग आता मी जर तुम्हाला काही तीर्थ आणलं असेल आणि ते दूषित असेल, आता काय पूर्वीच्या ऋषी मुनींच्या काळामधलं गंगाजल तर आलेलं नाही। त्याच्यामुळे ज्यांना ते श्रद्धा म्हणून वाटते त्यांनी ते खुशाल प्राशन केलं आणि करावं, पण ज्यांना अंधश्रद्धा दिसली त्यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं का अंधश्रद्धेच्या बाहेर पडा, तर हा प्रबोधनकारांचा वारसा त्यांनी सांगितला। त्यामुळं मी तर त्यांच्या वक्तव्याशी वैयक्तिक मी त्या वक्तव्याचं समर्थन करतो। राज ठाकरे यांचे जे विचार आहेत ते बदलत चाललेत असं म्हणावं, कारण काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पण भेट झाली, जवळपास 2 ते 3 वेळा ते एकत्र भेटलेत, बऱ्याच चर्चांना उधाण आलं। त्यामुळे त्यांची विचारधारा आणि ठाकरेंची विचारधारा एकसारखी होत चालली आहे आणि भविष्यामध्ये याचे वेगळे परिणाम दिसून येतील असं म्हणावं। बघा, त्यांची भेट हे लग्न कार्यामध्ये झाली आणि त्यांना त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे। आता तसं म्हणाल तर तुम्ही मग राज्याचे मुख्यमंत्री पण त्यांना काही दिवसांपूर्वी घरी भेटायला गेले होते। आशिष शेलार साहेब अनेकदा त्यांना भेटायला गेले होते। तर आता याचा अन्वयार्थ वेगळा वेगळा लावता येतो, पण सध्याच्या घडीला तरी एवढंच सांगतो की त्यांनी त्यांचा पक्ष चालवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे। त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षातल्या लोकांना केलेलं मार्गदर्शन पक्षाच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे आणि शेवटी कोणाला काय वाटतं त्यापेक्षा वैयक्तिक निर्णय घेण्याचा किंवा बोलण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य अजूनही घटनेचा अबाधित आहे। रवींद्र धंगेकर काँग्रेस पक्ष सोडतायत, आज संध्याकाळी एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे, पक्षप्रवेश होईल बोललं जात आहे, कसं पाहता या घडामोडीकडे? मागं पण त्यांचं बरेच दिवसांपासून सुरू आहे। आमच्या पक्षाच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे यांनी त्यांना राष्ट्रवादीकरता दारं खुली असल्याचं सांगितलं होतं। माझे पण ते चांगले मित्र आहेत। मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाही, राष्ट्रवादीची कवाडं त्यांच्यासाठी खुली आहेत, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार करावा। नक्कीच, मुदोजीराजे भोसले यांनी एक पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना आणि म्हटले कोरटकर यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। त्यासोबतच अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये जे भाष्य केलं होतं, स्वतःची तुलना केली होती संभाजीराजेंशी, त्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला आहे, कारवाईची मागणी केली आहे। एक सेटबॅक आहे म्हणा। नाही, मुदोजीराजेंचा जो काही त्यांनी पत्र लिहिलं त्या पत्राचं मी समर्थन करतो। कोरटकरची जीभ हासडली पाहिजे, जे पुढे जाऊन मी म्हणतो की कोरटकरची फक्त संपत्ती तुम्ही हे करू नका, तो आणि सोलापूरकर यांची जीभ हासळा आणि ती कुठंतरी फेकता येते का बघा। आणि राहिला प्रश्न अनिल परबांनी स्वतःची तुलना संभाजी महाराजांसोबत जे केली त्याचं काय कोणी आम्ही समर्थन करत नाही, फक्त त्यांचा बोलण्याचा ओघ मात्र वेगळा होता।
पण मग त्याचे वेगळे वेगळे अर्थ निघत गेले. सुरेश धस यांनी जी माहिती दिली यानंतर आता धनंजय मुंडे कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यांनी आपली भावना जी आहे ती व्यक्तसुद्धा केलेली. ते म्हणाले की आईला कुठेही मध्ये आणलं तर गप्प बसणार नाही. साहजिक आहे. आता एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत तुम्ही इतकं खालच्या पातळीवर गेलात, त्यांना अगदी जे काही त्यांना शाब्दिक वार करायचे होते सुरेश धसांनी केले आणि आता त्यांची आईच्या बाबतीत तुम्ही भाष्य कोणाला ते सहन होणार नाही. त्यामुळे सुरेश धसांनी पण आता आपला खोका काय करतो ते बघावं, नंतर दुसऱ्यांच्या आकाबद्दल बघावं. देशमुख यांच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या मुलीनं अजितदादांनाच गाऱ्हाणं घातलं आहे की तुमच्या आमदारांना पाठीची घालू नका, योग्य तो तपास करा. काल बारामतीमध्ये त्यांचा तो मोर्चा झाला आणि त्या मोर्चाला बारामतीकरांनी पण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आदरणीय अजितदादा देशमुख कुटुंबियांना न्याय देण्याकरता कटिबद्ध आहेत. मस्साजोगला मी दादांसोबत स्वतः गेलो होतो. दादांनी त्यांच्या मुलीशी, आता तुम्ही त्यांची मुलगी जी आहे आणि त्यांचे बंधू जे आहेत ते इतक्या भावनिकतेने जे बोललेत, निश्चित त्याची दखल दादा घेतील. 1100 कोटी रुपये सरकारमधील आमदारांना निधी अनुदान म्हणून दिलं जाते कारखान्यांना, साखर कारखान्यांना. टीका होते, रोहित पवार यांनी पण टीका केलेली आहे की कुठेतरी सरकारकडून दुजाभाव केला जातो आणि चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन या ठिकाणी दिलं जाते. त्यावर मी काय बोलणार, माझा साखर कारखानाच नाही आहे, त्यामुळे मला साखर कारखान्याबद्दल माहिती पण नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.